रामकृष्ण हरी, मी प्रिया, माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज व्हिडिओ येणार आहे हा कालचा व्हिडिओ आहे। तर काल बुधवार होता, तर पार्थिव शिवलिंगची पूजा होती। तर पार्थिव शिवलिंग पूजा ही श्रावणात करतात आणि मेन म्हणजे ही पूजा ऑनलाईन होती। आणि सांगायचा उद्देश म्हटलं तर आता सध्या प्रदीप मिश्रा जी आहेत, जे सिहोरचे, त्यांनी ही ऑनलाईन पूजा ठेवली होती। तर ते शिवपुराण सांगतात, तर त्यांना मी बऱ्यापैकी फॉलो करते, म्हणजे त्यांच्या कथा भजन बरेच काही त्यांनी सांगतात, ते सगळ्या गोष्टी मी करते। तर तसंच ही श्रावणातली त्यांची पूजा असते। मी गेल्या 2 वर्ष ही पूजा केली होती, हा 3रं वर्ष आहे। म्हणजे पार्थिव शिवलिंग जे आहे ते श्रावणामध्ये केल्यावरती वर्षभराचं पुण्य जे असतं ते ह्या दिवशी केलं तर म्हणजे कुठलाही चांगलं असतं असं ते म्हणतात। आणि देवाचं जेवढं करू तेवढं चांगलं असतं आपल्यासाठी। तर कुठलीही मनामध्ये श्रद्धा आणि भक्ती असेल तर सगळ्या गोष्टी छान होतात। तसंच दरवर्षीप्रमाणे मी इथे पार्थिव शिवलिंगची पूजा केली। आणि आता इथे तुम्ही पाहू शकता, मी बऱ्यापैकी साहित्य, त्यांनी जेवढं साहित्य सांगितलं तेवढं सगळं भेटतंच आपल्या दुकानामध्ये। आणि ते मी एका ताटामध्ये तयारी केली, 2 ताटांमध्ये। साहित्य भरपूर असतं, पण ते अगदी कमी क्वांटिटीमध्ये असतं आणि आपल्या बऱ्यापैकी घरातल्याच वस्तू असतात। 2-3 गोष्टी अशा आहेत की त्या बाहेरच्या असतात। आता फळं, पानं, फुलं आणि त्यांनी प्रसाद प्लस काही गोष्टी ज्या आहेत, म्हणजे कमलकट्टा किंवा ते दोरा जानवा, ह्या आपल्या गोष्टी घरात नसतात, तर त्या फक्त दुकानातून आणाव्या लागतात। बाकी तर सगळं मध, साखर, दही, दूध हे तर आपल्या घरी असतंच। तर अगदी छान अशी पूजा, वस्तू साहित्य अगदी कमी साहित्यामध्ये सुद्धा आपली ही छान पूजा होते। तर तुम्ही पाहालच कंटिन्यू। तर पूजेला सुरुवात करण्याच्या आधी त्यांनी बरोबर 7 वाजता सुरुवात केली होती संध्याकाळी, आणि 1 तास ही पूजा चालली होती। आणि खूप छान, म्हणजे भारी वाटलं पूजा करताना दरवर्षीप्रमाणे। आणि श्रावणात तर जेवढं शंकराचं करू तेवढं चांगलं असतं। आणि मी तर रोजच महादेवाला संध्याकाळची 7 वाजता किंवा 8 वाजता पाणी घालायला जातेच। जवळजवळ 3-4 वर्ष झाले आम्ही घरातल्या सर्व लेडीज जातो। तर इथे तुम्ही पाहत असाल, जे साईडला मी जे आता पूजा करते ते गणपती बाप्पा आणि पार्वती माता यांची करते। तर ते जसं सांगतात, म्हणजे मी टी व्ही चालू केली होती त्यांच्या चॅनलवरती, प्रदीप मिश्राजी म्हणून, त्यांच्या चॅनलवरतीच हे सगळी अभिषेक हे चालली होती ऑनलाईन पूजा। तर त्यांनाच फॉलो करत होते आणि मस्त अशी पूजा झाली। सुरुवातीला गणपती बाप्पा आणि पार्वती मातेची, आणि त्यानंतर महादेवाची, म्हणजे जे पार्थिव शिवलिंग केले त्याची। तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पहा आणि तुम्ही पण आशीर्वाद घ्या। आणि पूजा झाल्यानंतर देवाला नैवेद्य हे ते सर्व दाखवून अगदी स्टेप बाय स्टेप छान अशी पूजा झाली। आणि नंतर मग हे पार्थिव शिवलिंग जे आहे ते विसर्जन करायचं असतं पाण्यामध्ये। तुमच्याजवळ जर नदी असेल किंवा नसेलच तर एखाद्या टपामध्ये, स्वच्छ टपामध्ये किंवा एका मोठ्या पातेल्यामध्ये हे विसर्जित केलं तरी चालतं। नाहीतर मग ते पाणी ते झाल्यानंतर कुंड्यांना किंवा मोठी झाडं असतील तिथं वाहिलं तरी चालतं। पण मी नदीवर गेलते, तुम्हाला पाहायला भेटेलच पुढे। तर व्हिडिओ कंटिन्यू चालू ठेवते आणि तुम्हीही पहा कशा प्रकारे अभिषेक चालू आहे तो माझा। तर व्हिडिओ कंटिन्यू पहा।
इथे मी इंद्रायणी घाटावरती आले. मिस्टर घेऊन आले मला गाडीवरती, कारण की पाऊस थोडाफार उघडला होता आणि पावसाचं पण वातावरण होतं. तरी पण म्हणलं नाही, नदीवरतीच आपण विसर्जन करू, तुम्ही आहात तर मी आम्ही दोघं आलो आणि छान असं विसर्जन झालं, तुम्ही पाहिलंच. आणि मी इंद्रायणी नदीचंसुद्धा छान असं दर्शन झालं. बरेच दिवसांनी आले मी, तर छान अशी ते विसर्जन झालं. त्यानंतर दर्शन घेतलं नदीचंसुद्धा आणि छान अशी निघालो आम्ही पाया पडून. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि पूजा पण कशी वाटली पार्थिव शिवलिंगची. तर पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.